मोठी दाण द्यावीशी वाटतात. अहो काकी बघा तर खरं, आऊसाहेब काय म्हणते ती, हे कंचे डोळे म्हणायचे. मला तर वाटतंय नक्कीच आऊसाहेबांना भूतबाधा झाली असन. गप्प सटवे, काय जिभेला हाड हाय की नाही तुझ्या? अगं होतय कधी अकवा बवा. कर कर जिजाऊ पोरी आराम कर. मी तुझ्यासाठी शरबत आणि मस्कती डाळी मानते, ते खाऊन तुला बरं वाटेल. हे मला काही नको. मला चौऱ्या ढवळून उंच उंच भगवा ध्वज उभारायचा आहे. धनुष्यबाण घेऊन गडिमांचा ठाव धरायचा आहे. विजयाच्या नौबती चौघड्यांचा दणदणाट ऐकायचा आहे. हातात तलवार घेऊन दुष्ट यवनांचा नाश करायचा आहे. सिंहाच्या रथावर स्वार होऊन स्वराज्य स्थापन करायचं आहे. स्वराज्य स्थापन करायचं आहे. या बया, हे कंचे डोळे म्हणायचे. असे डोळे लागावे तर आदिशक्ती पार्वतीला, नाही तर सुभद्रेलाच. धन्य आहेस ग जिजाऊ, धन्य आहेस तू. होय, महाभारताच्या या कुरुक्षेत्रात माझा अभिमन्यू चक्रव्यूह रचेलही आणि भेदेलही, आणि या चक्रव्यूहात अडकेल तो यवन. आणि अशातच फाल्गुन वद्य तृतीयेच्या पहाटे आकाशातल्या चांदण्या हळूहळू विरघळू लागल्या. प्रकाशाचे तीक्ष्ण बाण अंधाराचा विध्वंस मोडीत जणू क्षितिजावर आले असे वाटू लागले. सृष्टी उजळू लागली. बालसूर्याच्या स्वागतासाठी पूर्व दिशा ओंजळी भरून गुलाल उधळू लागले असे वाटू लागले. वारा हर्षावला. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजू लागला आणि गतिमान सप्त अश्व उधळीत बालसूर्य क्षितिजावर आला. दारावरचा पडदा हल्ला एकदम बाजूला झाला आणि उत्सुकतेच्या भिवया वर चढल्या, माना उंचावल्या. बातमी हसत हसत ओठावर आली. मुलगा झाला, मुलगा झाला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला. वाद्य कडाडली, झांजा संबळ झणाणल्या, सनई चौघडे झडू लागले, नौबती दणानू लागल्या. तो दिवस रत्नांचा, तो दिवस कौस्तुभांचा, तो दिवस सोन्याचा, तो दिवस अमृताचा. शालिवाहन शकाच्या 1551व्या वर्षी शुक्ल नाम संवत्सरात उत्तरायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर शुभक्षणी साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे तेज जिजाऊ आईसाहेबांच्या उदरी जन्माला आले. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर पुत्र जन्म झाला. हा पुत्र जिजाऊंचा, हा पुत्र शहाजी राजांचा, हा पुत्र सह्याद्रीचा, भारतवर्षाचा, आणि तो कर्दनकाळ होता मगरूर सुलतानांचा. खेड्यापाड्यात पुत्र जन्माची बातमी पसरली. जुन्नर मावळ आनंदले. बाळाचा जन्म झाला आणि 12वा दिवस उगवला. आज बाळाचे बारसे होणार. शिवनेरी गडावर मानापानाचे मानकरी, माय बहिणी, सुईनी, कोळंबिनी साऱ्या जमल्या. पाळणा सजवू लागल्या. जरीच्या लुगड्यात अंगभर दागिन्यांनी भारदस्त अशा आईसाहेब उषतकाळच्या प्रसन्न दिनश्रीप्रमाणे दिसत होत्या. पिंजल्या मनगट्या घातलेल्या बाळराजाला आणि आईसाहेबांना सुवासिनींनी औक्षण केले. आयाबायांनी बाळाला हातात घेतले आणि म्हणाल्या,
या राज या. बाई घ्या. श्रीराम घ्या. श्रीकृष्ण घ्या. कान्होबा घ्या. मल्हारी घ्या. हसतो का? आता ठेवा की. काय नाव ठेवलं सांगू? सांगा की. शिवाजी. या की झोका द्यायचं तुम्ही. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा. उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. राजस रुपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा. लिंब लोडवत लागल लवकर दुष्ट लागल बाळा. राजस रुपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा. लिंब लोडवत शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे. जो जो रे बाळा जो जो रे. जाग रे बाळा जाग रे. ढोलन वारे घुमू जात रे चौघडे. शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे. गडागडाचे चिरे हरखले सह्याद्रीचे कडे. तुझ्यासाठी मावळे मर्द मराठे खडे. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. आणि जिजाऊंनी बाळराजाचे नाव ठेवले. जिजाऊंनी बाळराजाचे नाव ठेवले शिवाजी. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी. शिवाई देवीच्या आशीर्वादाने जन्माला आलेला हा बाळ राजा शिवाजी. राजा शिवाजी. 3च अक्षरे, पण त्यातील एका अक्षरात रामायण तर एका अक्षरात महाभारत साठवले होते. आणि एका अक्षरात साठवले होते ते शिवभारत.
तीनही अक्षरांचे हे सामर्थ्य घडविणार होता एक महान भारत.